सुस्वागतम. धन्यवाद. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. पेटीचा आवाज कमी करा जरा. हॅलो. आणि माझं जरा मॉनिटरला दे ना. पेटीचा कमी करा. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बुलाएंगे. रकुमा माझी पेरणी करी, रकुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे. गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या कीर्तनी. नमो एकदंता शिवगौरी सुधा, नमो एकदंता शिवगौरी सुधा. तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता. शरण आलो मी तुला भगवंता, शरण आलो तुला भगवंता. गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहता. सौख्य लाभू दे
अमुचा चिता कुंडलिका वरदे हरी कल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ विघ्न हर्ता गणपती गजानन पवन पुत्र हनुमान ग्रामदेवता देवी साते कुलदेवता ज्ञानमाता भवानी रंगदेवता श्री ब्राह्मणदेव आई घुमडाई सुप्रसिद्ध व्यसनकार गुरु अशोक सावंत तुळशीदास या ठिकाणी सन्माननीय योगेशचे बाबा म्हणजे दत्त सामंत यांचे काका सन्माननीय बाळा सामंत या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे भाऊ नार्वेकर हे सुद्धा हजर आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या समजून घ्यावं भाऊ आणि अमित आर्ट्स हे संपूर्ण जे आपल्याला बॅनरचं दिसतंय छान छान बॅनर कालीला आता वळण बघूचा लागतं काल येऊ का कालचा विषयच वेगळं होतं न होतो न भविष्यात आणि या ठिकाणी दत्त सामंत साहेब यांच्या सौभाग्यवती सुद्धा हजर आहेत. त्यांचे सुद्धा त्यांच्या भगिनी आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो स्वागत करतो. आणि खरं आहे हे जेवढे मायबाप प्रेक्षक आले असतील त्याच्यातला एखाद दुसरा माणूस कालच्या कार्यक्रमापासून वंचित राहिला असेल. कालचा कार्यक्रम खूप छान होता. उद्योग मंत्री म्हणजे सन्माननीय नारायणराव राणेसाहेब त्याचप्रमाणे आमचे आमदार निलेश राणेसाहेब सामंत साहेब त्याचप्रमाणे दीपक केसरकर या ठिकाणी अनेक मान्यवर बुवा या ठिकाणी येऊन गेलेत. खूप छान सुरुवात बुवानी केलेली आहे. एक दोन विषय मांडलेत बुवानी म्हणालो 3 बुवा आहेत 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. टायमिंगमध्ये 2-3 मिनिटाचा काही विषय नाही 25 नाही उगीच त्या भानगडीत माझ्यावर पडू नको. 8:22 सुरुवात केली आणि 8:57 संपवलं. पाहिजे तर युट्यूबचं हे घ्या. आता ती वजाबाकी करून तू का तो शाळेत गेला असतील तर तुका समजा किती मिनिटं झाली ती काय. आम्ही उद्योजक नाही आम्ही तिला लक्षात. तू मोठं उद्योजक तर तुझ्या गळ्याकडे बघितल्यानंतर समाजता लोकांचे डोंगर पोकरून खाल्लं आणि गळ्यात चैनी घातलं. हां उगीच तू आमच्या भानगडीत पडू नको. आम्ही जे आहोत ना व आम्ही ज्या ठिकाणी आहोत आम्ही त्याच्यावर खुश आहोत. लक्षात घ्या पैसो आपल्याकडे भरपूर मिळा असा म्हणजे आपणा आनंद मिळतं अशातलो भाग नाही बरोबर ना. आपला आनंद मानण्यात असा आनंद हा पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून आहे. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा विकणारा खुश होतो तर तिसरं तो फुगो फोडून त्याच्यात आनंद मिळवतात. त्यामुळे आनंद हा आपण ज्या पद्धतीत मांडतो त्या पद्धतीत आहे. बुवानी सांगितलं की ब्रह्मांडाची निर्मिती ओम पासून 100% बरोबर सांगितलं. पण ते युग कुठलं त्रेतायुग सत्ययुगापासून सुरुवात झाली म्हणजे कृतयुग म्हणतो. सत्य त्रेता
द्वापार आणि कली, हे आता कलियुग आहे. कृतेच्या रेणुका कृत्या, कृतेच्या रेणुका कृत्य म्हणजे रेणुकेच्या समाधानासाठी परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला, हे कृतयुगात झालं. त्रेता या जानकी सती, जानकीसाठी रामानं रावणाशी युद्ध केलं त्या युगात. द्रौपदी, द्वापार द्रौपदी कृत्य म्हणजे द्वापार युगात द्रौपदीसाठी पांडवांनी कौरवांचा संहार केला. आणि कलियुगात या पारकरा तो संहार मी करतो, लक्षात ठेवा. हे तो गेम करणारा, हे तो काय विषय नाही. याने 4-5 आवाज काढले का ह्याचा भजन सरला, याच्याकडे हा फक्त करूसाठी लिहिलेलो, लक्षात ठेवा. काय बुवा तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल विषय नाही. पण मी जर नाही बोललो तर तुम्हाला बोलायला सुद्धा मिळणार नाही, बरोबर नाही. ह्या उद्देशाने माझे काय पारकर बुवा वाईट नाही, त्यांची आता परत इथे बारी आहे. 1 तारीखला लुडबे साहेबांच्या इथे, जिथे मी 5-6 वेळा करून मोकळं झालोय. सामावून ठेव, आजचा बोलतोच तर ते परत बोलायला चालायचा नाही, लोक उठवतले दिसून. हा, त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर, आम्ही कोण कमी नाही. या ठिकाणी सगळे सारखे, कोण उद्योजक वगैरे हे उद्योजक कोण कोणाची विचारणार नाही. तुमचं प्रेझेंटेशन महत्व आहे, वास्तवाला इथे किंमत आहे. तुम्ही जे काय आज मायबाप प्रेक्षकांसमोर सादर करणार त्याच्यावर मायबाप प्रेक्षकांच्या टाळ्या मिळणार, आणि त्या टाळ्यांमुळेच तर आम्ही इथे बसलो, लक्षात घ्या. पारकर बुवांचं कालचं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात बुवा, कालचा जो कार्यक्रम झाला इथे निवेदक म्हणून राजा सामंत यांनी जे काही कामगिरी बजावली ना, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांचं मोठेपणा करण्या एवढा मी मोठा नाही आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. मायबाप प्रेक्षकांना अगदी कंटाळा येणार नाही. आम्ही तिन्ही बुवा काही कमी नाही, तिन्ही बुवा एकमेकाची मापा. आणि ह्या पारकराचा गेम करूसाठी माका ह्याची गरज लागणार नाही, लक्षात ठेवा. आमच्यात तेवढी धमक आहे. 9 वर्षापासून बाऱ्या केल्यात, आज परिस्थिती काय आहे बघा. ह्या वयात जाऊ दे, जास्त बोलत नाही मी. आपण लिमिट काहीतरी तुम्हीच म्हणता गुंडोच चावट म्हणून, ह्याच्यात किडे आहेत म्हणून. त्यामुळे फक्त मजा करायची म्हणून बोलण्याचा विषय. तो काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. एक 25-30 वर्षापूर्वीचा काळ आठवा आणि आत्ताचा काळ आठवा. किंवा सत्ययुग, त्या सत्ययुगात परमेश्वर जर आपल्याला जवळ जायचं असेल तर त्यावेळेस 1000 वर्ष तपश्चर्या करायला लागायची. त्रेतायुगात, सत्ययुगात, त्रेतायुगात तुम्हाला होम हवन यज्ञ करायला लागायचे मोठमोठे, तर परमेश्वराची साध्यता मिळायची. द्वापार युगात तुम्हाला तुमच्या पूजेला महत्व होतं, अर्चनेला. जास्त वेळ पूजा तेवढं परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग. आणि आता हे कलियुग आहे. या कलियुगात मायबाप प्रेक्षक नामस्मरणाला फार महत्व आहे. आणि हे नामस्मरणाचा व्यक्ती काय विषय आहे तो दत्ता सामंत साहेबांनी बरोबर ओळखलाय. एवढे अध्यात्माचे जाण असलेले सन्माननीय दत्ता सामंत, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून आज ह्या ठेवू शकले असते ना, ऑर्केस्ट्रा ठेवू शकले असते. कोल्हापूरसून लाखभर रुपया ऑर्केस्ट्रा येलो तर म्हातारे पुढे बसणं होते. आणि जाताना चर्चा काय होणार होती, शेवटाचा नाचला पोरणा, कसला नाचला भयानक, ह्याची चर्चा. पण आज नाही. आज तुम्हाला ब्रह्मांडाची निर्मिती ओंकारापासून झालेली मिळेल, बरोबर ना. ही माहिती एनकेन प्रकारे आम्ही देण्याचं काम करतो. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार याच्यावर आपली भजन आहे. राम शब्द उच्चारायला सोपा आहे, लिहायला सोपा आहे. राम समजायला सोपं आहे. कृष्ण शब्द अवघड आहे, लिहायला कठीण आहे, समजायला कठीण आहे आणि उच्चारायला सुद्धा कठीण आहे. कृष्ण समजणं खूप कठीण आहे. कारण ज्या रथाचा सारथी झाला, अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला महाभारतामध्ये, 100 कौरव आणि 5 पांडव. 100पैकी एका काही शिल्लक ठेवत नाही आणि 5पैकी एका काही धक्को लावून देऊ नाही, तो श्रीकृष्ण, बरोबर ना. त्या श्रीकृष्णाचा आपण विचार केला पाहिजे, प्रभू रामाचा विचार केला पाहिजे. प्रभू राम 22 जानेवारीला 1 वर्ष प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आणि ते बघण्याचं दृश्य आपल्याला मिळालं टीव्हीच्या किंवा एनकेन कुठल्याही माध्यमात. आपण मायबाप म्हणून किती श्रेष्ठ आहोत याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि रामनामाचा गजर हा प्रत्येकाने केलाच पाहिजे, म्हणजे परमेश्वरापर्यंत जाता येईल आपल्याला. आपल्याला देव केव्हा भेटेल, जेव्हा दुसऱ्याच्या आनंदात स्वतःला आनंद होईल, त्या दिवशी समोर तुम्हाला देव भेटणार, लक्षात घ्या. म्हणून प्रभू रामाच्या नामस्मरणाने सुरुवात करतोय. श्री राम जानकी बैठे हैं मेरे
जानकी बैठी मेरे सीने हरि बोल। देख ले अपने दिल के नगीने में, देख ले अपने, देख ले अपने, देख ले अपने दिल के नगीने में तेरा राम के नाम का मुझको रस जाइए, तेरा नाम मुझको रस सुख मिले ऐसे हमको पीने में, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे हमको पीने में तेरा धन्यवाद। नको विसरू संकेत मिलना, नको विसरू संकेत मिलना, नको विसरू संकेत मिलना कुछ तारे तुझा दर्शना बेस देना जरा, भगवत तो बेस शिवाय राम कृष्ण राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण
धप मप मग सावळे राम कृष्ण हरी सनी धप मप मग राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण धन्यवाद. फास्टमध्ये रूपवर घेतो. 2-3 मिनिटं इकडे तिकडे होतात. 2ची 3 झाली तर माझी तू फक्त 8चं बघ देवाचे पण सांगतोय वा एका सोडायचो ना टायमिंग हिच्या बाबतीत बंद करायचो माईक लक्षात घ्या. कारण एकदा हातात माईक आवला काय तो कोणाक तसं सावरणारच नाही. काय खडे खडेचा रटाळला आहे. ठीक आहे हे कलियुग आहे. ह्या कलियुगात मायबाप प्रेक्षक पाप हे घडतच राहणार. पुण्य आपल्याला करावं लागतं. कलियुग का म्हणतो या 20-25 वर्षाचा काळ आठवा. एक काळ असा होता की एसटी स्टँडवर जर आपण एखाद्याला सोडवायला गेलो आणि गाडी निघाली की आपले डोळे पाणवायचे. आणि आता साधं स्मशानात गेला तर कोणाचे डोळे साधे उलवत सुद्धा नाही. हा विषय आपलं नाव आपण गेल्यानंतर राहिलं पाहिजे. ज्या लता मंगेशकर दिदीने 50,000 पेक्षा जास्त गाणी गायली त्यांचा म्हणजे गाणं कोकिळा म्हणून ज्यांनी नाव मिळवलं ते नाव महत्वाचं आहे. मरते शेवटी आपल्याकडे किती पैसा आहे उपयोगाचा नाहीये. आपण जे काही कर्म करणार ते कर्म इथे प्रत्येकाला जाताना फेडावंच लागतं. लक्षात घ्या हे 100% अगदी सत्य. त्या लता दिदींचे गाण्याची आठवण नको.
नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान घर याद वो नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान घर याद। त्या पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली की 28 युग पांडुरंगाला विठेवरती उभं राहावं लागलं। याचाच परिणाम असा झाला की पुंडलिकाने सांगितलं की हे पांडुरंगाने सांगितलं, हे पुंडलिका, या धर्तीवर जेव्हा जेव्हा भजन कीर्तन प्रवचन होईल त्यावेळेस तुझ्या नावाचा जयघोष होईल, म्हणून ते आपण भजनाच्या सुरुवातीला म्हणतो की पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। 84 लक्ष योनीनंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर आपले जन्मदाते आई वडील यांच्या डोळ्यामध्ये शेवटपर्यंत अश्रू येऊ देऊ नका। आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही, हे मात्र सांगण्याचा उद्देश आहे। मी रुपाळ घेते। सन्माननीय बाळा पाटकर कर्ली यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि विराज गावकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। रूप पाहत 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 तुझसे लागी है ऐसी लगन, विरह में जल रहा है ये मन, मैं अधूरा हूँ तेरे बिना, जैसे दिल के बिना धड़कन, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूँगा, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूँगा।
बापर तुम्हा देवीवर सर्व सुखांचे आगर बापर तुम्हा देवीवर सर्व सुखांचे आगर आगर आगर